बांगलादेशामध्ये जो प्रकार घडला की आज कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार होत आहेत। एक बातमी तर आमच्याकडे अशी आली की एका स्त्रीवर जवळजवळ 30 लोकांनी बलात्कार केला आणि अशा प्रकारचं भयंकर कृत्य जे घडत आहे की कोट्यवधी लोक, कोटी दीड कोटी लोक बॉर्डरवर उभे आहेत हिंदू की आम्हाला भारतामध्ये तुम्ही प्रवेश द्या, कारण जगणं त्यांचं मुश्किल झालेलं आहे। तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहेत। तर त्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही सांगितलं की हिंदूंनी सुद्धा मजबूत राहिलं पाहिजे। उद्या भविष्यामध्ये बांगलादेशामध्ये जो प्रकार घडला तो आपल्याकडे घडू नये आणि अन्याय अत्याचार सहन करणं, अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसं सहन करणं हा सुद्धा दोष आहे। आपण सहन का करावं? अन्यायाला प्रतिकार आपण केलाच पाहिजे। आपण आपला धर्म, आपली संस्कृती शांततेच्या मार्गाने चाललेली आहे, परंतु कोणी जर शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा वेळेला आणि आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी। या दृष्टिकोनातून आम्ही जे काही बोललो ते आम्ही बोललेलो आहेत आणि त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश हाच आहे की आपण सर्व हिंदूंनी मजबूत राहावं आणि संघटित राहावं। असंघटितपणाचा आजपर्यंत फायदा घेतला गेला। गुन्हा जर दाखल झालेला असेल तर ते नोटीस येईल, त्यावेळेस बघू।